बाभुळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गवंडी फाट्याजवळ सुमारे 4 महिन्यापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 11 बैल न्यायालयाच्या आदेशानंतरही संबंधित शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। हमारे को ये बैल देने को नाकार कर रहे हैं। आज देते कल देते 15 दिन से झुला रहे। उसके लिए हम यहाँ गौरक्षण में आज 27 तारीख को आके फिर से उनसे रिक्वेस्ट करें कि भाई हमारे बैल दो। यहाँ आके देखे तो हमारा एक भी बैल हमारा यहाँ पर हाजिर नहीं। माहितीनुसार तत्कालीन ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी शेख छोटू शेख खैराती राहणार सावर, दिलीप प्रल्हादराव चव्हाण राहणार मांगूळ तालुका नेर आणि प्रल्हाद सिंग राहणार येवती तालुका नांदगाव खंडेश्वर यांच्या मालकीचे 11 बैल ताब्यात घेतले होते। चौकशीनंतर हे बैल सरोड येथील श्री सिद्धेश्वर शिव मंदिर ट्रस्ट सरोड बागवाडी तालुका बाभुळगाव येथे ठेवण्यात आले। या कारवाई विरोधात संबंधित शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली। सुनावणीनंतर न्यायालयाने प्रत्येक बैलामागे 100 रुपये खावटी भरल्यानंतर बैल संबंधित शेतकऱ्याच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले। मात्र शेतकऱ्यांचा आरोप आहे की न्यायालयाचा आदेश येऊन ट्रस्टकडे गेल्यानंतरही बैलाचा ताबा देण्यास नकार देण्यात आला। या विरोधात आम्ही अपील करणार आहोत असे कारण देत ट्रस्टच्या सचिवांनी शेतकऱ्यांना परत पाठवल्याचा दावा त्यांनी केला आहे। न्यायालयाने स्पष्ट आदेश दिल्यानंतरही आणि आम्ही खावटी भरण्यास तयार असतानाही बैलाचा ताबा का दिला जात नाही असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याचा आरोप करत संबंधित ट्रस्टवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी बाभुळगाव न्यायालयाकडे केली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात प्रशासनाची भूमिका काय राहणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।